द लॉर्ड हालेलुया. पुन्हा एकदा प्रियजनांनो यशोदाय सागर चॅनलमध्ये सर्वांचं स्वागत असो. प्लीज यशोदाय सागर चॅनल सर्वांनी लाईक आणि सबस्क्राईब करा की जेणेकरून जास्तीत जास्त लोकांना हा व्हिडिओ दाखवता येईल, जास्तीत जास्त देवाचा गौरव केला जाईल, जास्तीत जास्त मोठा व्हिडिओ करण्यात येईल की जेणेकरून तुमच्यासाठी प्रार्थना आणि देवाचं वचन सांगितलं. प्रियजनांनो प्लीज यशोदाय सागर सर्वांनी लाईक आणि सबस्क्राईब करा. मी तुमच्यासाठी सुंदरसं देवाचा म्हणणं घेऊन आलोय. मत्ती शुभवर्तमान याचा 18वा अध्याय आणि त्यातलं बघा 12 वचन, हरवलेल्या मेंढराचं दृष्टांत. तुम्हाला काय वाटते, कोणाकडे माणसाजवळ 100 मेंढरे असेल तर एखादे भटकले तर 99ला डोंगराला सोडून ते भटकलेला शोध करणार नाही काय? आणि समजले तर सापडल्यावर ते भटकलेल्या 99पेक्षा त्यावर अधिक आनंद करून असे की तुम्हाला तुम्हाला खचित सांगतो, ते लहान एका त्या लहान एकाच्या नाश व्हावी अशी तुमच्या स्वर्गीय पित्याची इच्छा नाही. जर तुमच्याकडलं 100 मेंढर आहेत प्रियजनांनो, आणि 100रातलं जर एक हरवलं तर आपण म्हणतो 99 आहेत, पण एक नाही, त्याला बघावं लागेल आणि आपण त्या मेंढराला भरवून आणतो. तसंच जे देवाचं वचन घेतात आणि देवाच्या वचनानंतर भटकून जातात आणि परत देवाकडे येत नाही, तर देव त्यांची देखील वाट बघतो. पण त्यांनी खऱ्या अंतःकरणाने देवाकडे यायला पाहिजे. नाहीतर ते फक्त म्हणते देवाकडे आपण बरं व्हायपुरतं यायचं आणि नंतर परत जायचं, तर मग तसं अंतःकरण देवाला आवडत नाही आणि तसं हृदय देखील देवाला आवडत नाही. जर तुम्ही येता तर बरं तर तुम्ही होणारच 100%. येशूकडे आला, तुमचं कसलंही काय असो, येशूच्या नावात ते जाणार आणि येशूच्या नावात बरं होणार. पण देवाची मेन मकसद तुमच्यासाठी एवढीच आहे प्रियजनांनो, तुम्ही देवाच्या सानिध्यात आणि देवात वाढा, देवाच्या वचनात वाढा. तुम्ही देवाला बरं म्हणून येऊ नका, तर येशू तुला उद्धार करता प्रभू आणि परमेश्वर म्हणून असं या, आणि तू परमेश्वर आणि मी तुझ्या चरणी येतो असं या. ज्यावेळेस तुम्ही असं येता प्रियजनांनो, त्यावेळेस तुमचे बंधनं तुटतील, त्यावेळेस तुमच्या जीवनातील सैतानाचं कार्य नष्ट होऊन जाईल. कारण की देव आपला डॉक्टर नाही, तो का तुमचं दुखणं बरं करेल. तो परमेश्वर आहे. त्या परमेश्वराला काय अशक्य आहे? सर्व काही शक्य आहे. त्यांनी एका क्षणात समुद्र दमवला, तो तुमचे प्रॉब्लेम सॉल्व्ह नाही करू शकत. पण तुम्ही तुमच्या मनस्थितीने म्हणा की प्रभू मी तुला परमेश्वर म्हणून ग्रहण करून येतो आणि मी तुझ्या चरणी येणार आहे, मी चर्चला जाणार आहे, प्रार्थना करणार, उपास करणार. तो देव आज तुमच्या देखील जीवनात कार्य करेल. जसं त्या मेंढराला शोधतोय देव, तसं आज तुम्हाला, जसं मेंढराला आपण शोधतो तसं देव आज तुम्हाला शोधतोय. जर तुम्ही पासून देवावरून दूर असाल तर प्लीज देवाजवळ या प्रियजनांनो. आज देव तुमच्यावर प्रेम करतो. मी प्रार्थना करतो, पवित्र देवा ईश्वराच्या जेवढे ऑनलाईन लेकरं बघत आहेत प्रत्येकाला स्पर्श कर. ईश्वरा बसलेल्या प्रत्येक पट्ट्याच्या ओळाचा आरोग्य त्यांच्या जीवनात मी रिसीव्ह करतो. त्यांच्या जीवनातले बंधन, अडकणं, सैतानी कार्य मी नाश करतो येशूच्याच नावात. येशूची पूर्ण मोकळीता त्यांच्या जीवनात मी देतो. ज्याला घर नाही त्याला घराचा आशीर्वाद, ज्याला लेकर नाही त्याला लेकराचा आशीर्वाद, ज्याला काम नाही त्याला काम धंदा आशीर्वाद.